नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय पूर्व परीक्षेसाठी जवाहर नवोदय विद्यालय पूर्व परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। या व्हिडिओच्या माध्यमातून आणि या व्हिडिओच्या शृंखलेतून इथून पुढे आता तुम्हाला या परीक्षेच्या संदर्भात बहुमूल्य असं मार्गदर्शन गायकवाड कोचिंग क्लासेस आष्टीच्या वतीने करण्यात येणार आहे। मी कोचिंग क्लासेसचा संचालक मनोज कुमार सत्यभामाताई संपतराव गायकवाड तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो व परीक्षेच्या तयारीसाठी आणि परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो। मित्रांनो, बालमित्रांनो, तयारी करत असताना सर्वात सुरुवातीला दररोजचा बेसिक अभ्यास तुम्हाला काय करायचा आहे तो व्यवस्थित समजावून घ्या। ही बेसिक तयारी तुम्ही करणं अत्यंत जरुरी आहे। त्यानंतर मग आजचं आपलं पहिलं जे प्रकरण आहे संख्या व संख्यावाचन आणि अंकाची स्थानिक किंमत याबद्दलची माहिती आपण घेऊया। तर मित्रांनो, तुमची बेसिक तयारी करत असताना सर्वप्रथम तुम्हाला दररोज सकाळी अभ्यासाला बसण्यापूर्वी जे तर एक पान मराठी शुद्धलेखन हे कंपल्सरी तुम्हाला मित्रांनो लिहायचे, लक्षात असू द्या। यामध्ये तुम्ही थोडा सुद्धा हलगर्जीपणा करायचा नाही। नवोदयची जी काही पुस्तकं, नवोदय परीक्षेसाठी जी काही पुस्तकं तुम्ही घेतलेली आहेत त्या पुस्तकामध्ये जे जे उतारे आलेले ते सगळे उतारे तुम्हाला दररोज एक पान किंवा 2 पान मराठी शुद्धलेखन लिहायचंय। हे लिहिल्यानंतर एक पहिला फायदा होईल की तुमचं मराठीचं अक्षर सुधरेल। दुसरा महत्त्वाचा फायदा असा होईल की तुम्हाला त्या ठिकाणी त्या उतार्यातील शब्द वाचून वाचून त्यातील ऱ्हस्व, दीर्घ, वेलांटी, फुलस्टॉप, पूर्णविराम, स्वल्पविराम याची तुम्हाला माहिती होईल, उद्गारवाचक चिन्ह। आणि म्हणून त्यासाठी मित्रांनो तुम्हाला दररोज सकाळी उठल्यानंतर अभ्यासाला बसण्यापूर्वी ही अभ्यासाची बेसिक तयारी, पायाभूत किंवा मूलभूत तयारी तुम्हाला करावीच लागेल। तर काय करायचंय, सर्वप्रथम तुम्हाला एक पान मराठी शुद्धलेखन लिहायचंय। दुसरा अभ्यास आहे तुमचा त्याचबरोबर एक पान इंग्रजी शुद्धलेखन। हे तुम्हाला दररोज म्हणजे परीक्षेपर्यंत दररोज तुम्हाला हे लिहायचे। साधारणतः अर्धा ते पाऊण तास वेळ तुम्हाला यासाठी लागणार आहे। एक पान इंग्रजी शुद्धलेखन लिहिलं झाल्यानंतर लगेच तुम्हाला 2 ते 30 पर्यंतची पाढे लिहायची। 2 ते 30 पर्यंतचे पाढे दररोज तुम्हाला लिहायचे। लिहून लिहून ही पाढे तुम्हाला पाठ होतील। यदा कदाचित बऱ्याचशा माझ्या काही बालमित्रांना पाढे पाठ असतील तर देखील त्यांनी अति आत्मविश्वास किंवा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये न जाता या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे तुम्ही दररोज 2 ते 30 पर्यंतचे पाढे न चुकता लिहित जायचे। त्यानंतरच्या चौथ्या क्रमांकाला बेसिक तयारीचा अभ्यास करत असताना तुम्हाला चौथा अभ्यास आहे तो म्हणजे 1 ते 25 पर्यंतचे वर्ग तुम्हाला मुखपाठ असले पाहिजे। संख्यांचे वर्ग तुम्हाला मुखपाठ असले पाहिजे, संख्यांचे वर्ग। तर काय करायचे, तुम्हाला दररोज हे वर्ग लिहून काढायचे। म्हणजे याप्रमाणे की समजा 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 3 गुणिले 3 9, 4 चा वर्ग 4 गुणिले 4 16 असं तुम्हाला दररोज वहीवरती लिहायचं आहे। मित्रांनो, 5व्या क्रमांकाचा तुमचा हा अभ्यास आहे। तर 5व्या क्रमांकाचा तुम्हाला अभ्यास दिलेला आहे 1 ते 15 पर्यंतचे घन, संख्यांचे घन। घन तुम्हाला दररोज लिहून काढायचे आणि दररोज म्हणायचे। म्हणजे ते याप्रमाणे समजा 2 चा घन बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर होतात 8। अशा पद्धतीने तुम्हाला दररोज सर्व बालमित्रांना सर्वांनी तयारी करत असताना दररोज उठल्यानंतर किंवा जेव्हा केव्हा तुम्ही अभ्यासाला बसणार आहात तर हा नित्य नियम तुमच्या अभ्यासाचा राहणार आहे। पुन्हा एकदा सांगतो, एक पान शुद्धलेखन तुम्हाला लिहायची आहे, एक पान इंग्रजी शुद्धलेखन लिहायची, 2 ते 30 पर्यंत पाढे लिहायचे, 1 ते 25 पर्यंत संख्याचे वर्ग लिहायचे, त्याचबरोबर 1 ते 15 पर्यंत संख्यांचे घन लिहायचे। आणि हा संपूर्णपणे हा तुमचा दररोजचा बेसिक गृहपाठ पूर्ण झाल्यानंतर हा गृहपाठ तुम्हाला तुमच्या मातोश्रीला किंवा वडिलांना, आईला किंवा वडिलांना दाखवून किंवा घरामध्ये जी काही दिदी किंवा भैया असेल यांना दाखवून त्याची दररोजच्या दररोज या अभ्यास एवढा तुम्ही गृहपाठ केला की यावरती तुम्हाला त्यांची सही घ्यायची, तारीख टाकून। आणि म्हणून ते यासाठी की तुमच्या अभ्यासाला ते सुद्धा बहुमूल्य असं मार्गदर्शन करत असतात। आणि म्हणून हा दररोज तुम्हाला अभ्यासाला बसण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यानंतर हा पूर्ण अभ्यास तयार करून म्हणजे पूर्णपणे आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी पूर्णपणे तयार करून
तुम्ही तुमच्या पालकांची त्याच्यावरती स्वाक्षरी घेऊ शकता आणि मग नंतर इतर अभ्यासाला किंवा क्लासला किंवा शाळेसाठी तुम्ही मार्गक्रमण करू शकता. तर आजचा आपला विषय पहिलं प्रकरण आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही समजावून सांगतो. पहिलं प्रकरण आज आपण निवडलेलं आहे संख्या व संख्या वाचन आणि अंकांची स्थानिक किंमत. व संख्या वाचन मध्ये नवोदयच्या परीक्षेमध्ये साधारणतः एक प्रश्न जवळपास कमीत कमी 25 पैकी एक प्रश्न जो आहे तर संख्यावरती आधारित, म्हणजे सगळे प्रश्न संख्यावरती आधारित असतात, परंतु एक प्रश्न संख्या वाचनावरती आधारित असतो. मग त्यामध्ये काय, क्रमांक 1 खूप मोठी संख्या तुम्हाला दिलेली असते, ती संख्या वाचायची असते. खाली 4 ऑप्शनमध्ये त्या संख्येचं वाचन विविध 4 प्रकारे करून दिलेलं असतं, त्यापैकी फक्त एक वाचन मात्र बरोबर असतं. त्याचबरोबर काही वेळेस तुम्हाला शब्दामध्ये म्हणजे शाब्दिक शब्दामध्ये दिलेली संख्या जी आहे ती अंकात लिहायची असते, काही वेळेस अंकात दिलेली संख्या तुम्हाला शब्दात व्यक्त करायची असते. अशा पद्धतीने शाब्दिक उदाहरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्याला संख्या ज्ञान किती आहे, तो व्यवस्थित संख्या लिहू शकतो किंवा नाही, किंवा त्याला संख्या लिहिता येतात किंवा नाही, हे त्यातून पाहिल्या जातं. तर आज आपण बघूया की मराठी भाषेमध्ये किंवा जगभरामध्ये संख्या वाचनाच्या पद्धतीमध्ये ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने लिहितो, संख्या नेहमी जी आहे तर डावीकडून उजवीकडे वाचल्या जाते. आणि म्हणून मग आपण जर त्याचा विचार जर केला तर या ठिकाणी बघूया की एका कप्प्याच्या माध्यमातून संख्या कशा पद्धतीने लिहिल्या जाते आणि कशा पद्धतीने ती वाचल्या जाते, आज हे आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी मी असे हे कप्पे करतोय आणि आता यामध्ये आपण एक संख्या पण लिहून घेणार आहोत आणि ती वाचायची कशी, इथून आपण एकदम बेसिक, म्हणजे आज हा आपला नवोदय अभ्यासक्रमाचा पहिला धडा आहे आणि तो तुम्हाला व्यवस्थित समजावा यासाठी या व्हिडिओची निर्मिती केलेली. तर मित्रांनो, संख्या वाचनामध्ये सर्वात सुरुवातीला इकडून संख्येला वाचन केलं जातं, त्याला म्हणतात एकक. त्यानंतरचा पुढचा जो अंक येत असतो तो असतो दशक स्थानचा, त्याला म्हणतात दशक. त्यापुढील अंक असतो शतक. त्यापुढील अंक असतो सहस्र, आपल्याकडे त्याला हजार असं म्हणतात. त्यानंतर असतो दशसहस्र, त्याला 10,000 असं म्हणलं जातं. त्यानंतर येतो लक्ष, ज्याला लाख असंही म्हणलं जातं. नंतर येतो दशलक्ष, त्याला 10 लाख असंही म्हणलं जातं. नंतर येतो कोटी आणि त्यानंतर येतो दशकोटी. आणि संख्या वाचनामध्ये आपल्याकडे जे आहे देवनागरी संख्या वाचनामध्ये साधारणपणे प्रत्येक कप्प्यामध्ये एकच अंक या ठिकाणी वापरला जातो किंवा एकच अंक वापरायची प्रथा गणितामध्ये आपल्याकडे आहे. आता यामध्ये जे काही अंक आहेत त्या अंकांना इंग्रजी भाषेमधून जे म्हणलं जातं तेही विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी या ठिकाणी देतो. याला म्हणतात युनिट्स, याला म्हणतात 10th प्लेस, याला म्हणतात 100. त्यानंतर इकडे आहे थाउजंड्स, पुढच्या याला म्हणतात 10,000. त्यानंतर लॅक्स म्हणजे लाख, 10 lakhs. त्यानंतर करोड्स आणि 10 crores. जागेअभावी आता मी ते या ठिकाणी लिहित नाही. तर मित्रांनो, मग संख्या वाचन करत असताना किंवा ज्या मित्रांना बालमित्रांना संख्या वाचन करणं जरा जिकरीचं जातं तर त्यांनी अशा पद्धतीने हा तक्ता काढून घ्यायचा. हा तक्ता काढून घेतल्यानंतर समजा आपण याच्यामध्ये काही अंक या ठिकाणी लिहिणार आहोत. तर समजा लिहिले 6, 4, 3, 7, 2, 9, 1, पुन्हा एकदा 6 आणि 5. आता एवढे अंक लिहिल्यानंतर यामध्ये जी काही वेगवेगळ्या संख्या आपण सुरुवात करूया 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी आणि मग त्या टप्प्याटप्प्याने कशा वाचायच्या त्या या ठिकाणी बघूया.
साधारणपणे 2 अंकी संख्या आपल्या सर्वांना वाचता येतात. तर पहिली संख्या आपण घेऊया 2 अंकी. तर ही संख्या आहे, हिला आपण मराठीत म्हणतो 46 46. त्यानंतरची दुसरी संख्या आपण लिहूया 3 अंकी. ती संख्या आहे 346. ही आपण एकदम सोप्या रीतीने वाचू शकतो. तिसरी संख्या आहे मित्रांनो आणि ती आहे 7346. ही आपण वाचू शकतो 7346. आता इथं हजार, शतक, दशक आणि एकक म्हणून 7346. चौथी संख्या आहे मित्रांनो, त्या ठिकाणची 2 या इथं आपण जर घेतले तर 2 7 3 4 6. मग 2 नंतर आपण कॉमा देतो आणि याला वाचत असतो आपण 27346. पाचवी संख्या बघा मित्रांनो, 2च्या पुढे आहे 9 हा अंक घेतला. 9 2 7 3 4 6. ज्या बालमित्रांना संख्या वाचन अवघड जातं तर त्यांनी अशा क्रमाने मांडून घ्यायचं. वेगवेगळ्या संख्या तुम्ही या क्रमाने मांडत जायचं आणि 4-5 वेळेस तुम्ही हे केलं की याच्या सरावातून तुम्हाला बरोबर संख्या वाचन तुमचं चुकणार नाही. आता या ठिकाणी एकक, दशक, शतक, सहस्र, दशसहस्र, लक्ष. लक्ष नंतर कॉमा दिला, दशसहस्र नंतर कॉमा दिला, तर ही संख्या होते 9,27,346. 6व्या क्रमांकाला बघूया. 9च्या पुढे आपण अंक घेतला 1. आता तो अंक लिहिला 1 9 27 3 4 6. आता ही संख्या वाचन करत असताना पुन्हा इकडून सुरुवात करायची. एकक, दशक, शतक, सहस्र, दशसहस्र, लक्ष आणि दशलक्ष. म्हणून दशलक्ष आलं, कॉमा दिला. 10,000 आलं, कॉमा दिला. आता ही संख्या होती मित्रांनो 19 लक्ष किंवा 19 लाख 27,346. त्या पुढील संख्या बघूया. आता 1च्या पुढे अंक आपण घेतलाय 6. तो अंक या ठिकाणी लिहिला 6 1 9 2 7 3 4 6. आता ज्यावेळेस ही संख्या आपण वाचायचा प्रयत्न करू तर मित्रांनो, वाचत असताना जे तर नेहमीप्रमाणे मनातली मनात जोपर्यंत तुम्हाला चांगला सराव होत नाही तेवढ्या माझ्या बालदोस्तांनी काय करायचं, इकडून सुरुवात करायची. एकक, दशक, शतक, सहस्र, दशसहस्र, एकक, दशक, शतक, सहस्र, दशसहस्र, लक्ष, दशलक्ष आणि कोटी. आता कोटी आलंय म्हणून मग त्याला कॉमा देऊया. त्यानंतर 19 लक्ष 27,000 आहे आणि म्हणून मग ही संख्या होते. पुन्हा एकदा बघा, एकक, दशक, शतक, सहस्र, दशसहस्र, लक्ष, दशलक्ष आणि कोटी. मग वाचन मात्र कोटीपासून करायचं आणि मनामध्ये रिडिंग कुठून करायची, वाचन कुठून करायचं, इथून. परंतु सांगताना सांगायची कुठून, डावीकडून. परंतु संख्या ऍक्च्युअली वाचल्या कुठून जाते, उजवीकडून डावीकडे. परंतु सांगताना सांगितले जाते डावीकडून उजवीकडे. आणि म्हणून एक थोडासा हा गोंधळाची परिस्थिती उत्पन्न करणारा प्रश्न असतो. आणि म्हणून 6 कोटी 19 लक्ष 27,346. 6 कोटी 19 लक्ष 27,346. अशा पद्धतीने ही संख्या या ठिकाणी तयार होते. आता पुढे बघूया मित्रांनो, 8व्या क्रमांकाला आपण पुढचा अंक घेतलेला आहे. तो अंक आहे 5. आता तो 5 हा अंक या ठिकाणी लिहूया. 5 6 1 9 2 7 3 4 6. तर हा अंक जेव्हा आपण वाचनाला सुरुवात करूया तर नेहमीप्रमाणेच वाचायला सुरुवात करत असताना इकडून वाचू. एकक, दशक, शतक, सहस्र, दशसहस्र, लक्ष, दशलक्ष, कोटी आणि दशकोटी. म्हणून मग आता कॉमा दिला 2 अंकानंतर. मग आता 56 कोटी 19 लाख 27,346 किंवा 56 कोटी 19 लक्ष 27,346. अशा पद्धतीने मित्रांनो संख्यांचं वाचन केलं जातं. पुनश्च एकदा सर्व मित्रांनी याकडे लक्ष देणं जरुरी आहे की कोणतीही संख्या तुमच्या समोर अशी मोठी संख्या आली की ती संख्या आल्यानंतर याची सोपी ट्रिक अशी आहे की तुम्ही ही संख्या इकडून वाचायचा प्रयत्न करूच नका. आता एवढी मोठी संख्या आली तर इकडून कॉमा देऊन किंवा इकडून वाचण्याचा बिलकुल प्रयत्न करायचा नाहीये. मनातली मनात इकडून सुरुवात करायची. कधी, जोपर्यंत तुमचा चांगला सराव होत नाही तोपर्यंत. म्हणजे इकडून सुरुवात केली, एकक, दशक, शतक, सहस्र, दशसहस्र, लक्ष, दशलक्ष. मनातली मनात असं वाचून घ्यायचं आणि एकदा की मनातली मनात असं वाचून घेतलं की आपल्या लक्षात आलं आता कुठपर्यंत आलोय आपण, दशलक्ष पर्यंत आलो. आणि मग इकडून सुरुवात करायची. 19 दशलक्ष 27,346 किंवा 19 लाख 27,346. अशा पद्धतीने आपण संख्यांचं वाचन करू शकतो.
आता त्यापुढील प्रश्न येतो मित्रांनो, तो प्रश्न आहे, हे सर्व तुमच्या लक्षात आलेलं असेल. तुम्हाला लिहून घेण्यासाठी मी थोडं स्क्रीन पासून बाजूला होतो. जर तुमची इच्छा असेल हे लिहून घ्यायची किंवा तुमच्या मनामध्ये काही शंका असेल त्यासाठी हे तुम्ही लिहून घ्या. यावर आधारित बरेचसे प्रश्न मी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला निश्चित देईन. ते प्रश्न तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. आणि काही उत्तराबद्दल तुम्हाला शंका असेल किंवा काही तुम्ही विचारायचं असेल तर कमेंट लिहून ते आम्हाला जरूर कळवा. तर मित्रांनो, आता संख्या वाचन या पुढील प्रश्न आहे, तो म्हणजे अंकांची स्थानिक किंमत. तर यावरही नवोदयच्या या परीक्षेमध्ये असं लक्षात आलेलं आहे की 25 पैकी एखादा दुसरा प्रश्न, कमीत कमी एक प्रश्न तरी साधारणपणे अंकांच्या स्थानिक किमतीवरती विचारला जातो. मग तो बेरजेचा असेल, वजाबाकीचा असेल, परंतु अंकांच्या स्थानिक किमतीवरती निश्चितच नवोदयच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला असतो. आणि म्हणून स्थानिक किंमत त्या ठिकाणी अंकांची किती असते ही आपण आता या ठिकाणी समजावून घेऊया. अंक आणि अंकांची स्थानिक किंमत याबद्दलच्या माहिती एकदा तुम्हाला झाली की ती अतिशय सोपी असते. आणि म्हणून बालमित्रांसाठी आता आपण वळूया अंकाची स्थानिक किंमत. हेच उदाहरण आपण त्यासाठी कायम करूया आणि एका उदाहरणाच्या माध्यमातून पूर्णपणे आजच्या या प्रकरणामध्ये अंकाची स्थानिक किंमत कशी आपण ओळखायची किंवा कशा पद्धतीने असते, कशा पद्धतीने लिहिल्या जाते हे या ठिकाणी आता समजावून घ्या. तर अतिशय सोपा हा प्रकार असतो मित्रांनो. ज्या वेळेस या ठिकाणी म्हणलं जातं एकक, तर याचा अर्थ असतो ती संख्या गुणिले 1, म्हणजे 6 गुणिले 1, किंवा यालाच लिहिल्या जातं 6 गुणिले 10चा घातांक 0. कारण घातांकामध्ये नियम आहे a⁻0 = 1. कुठल्याही संख्येचा घातांक 0 असेल तर त्याची किंमत 1 असते. तर थोडंसं अलीकडे लिहितो म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल. किंवा या ठिकाणी सेंट्रल प्लेसला मी लिहितो. आता इथं जो आपण अंक घेतलेला आहे 6, तर पहिला एकक स्थानचा अंक म्हणजे काय, क्रमांक 1 ला आपण बघूया. एकक स्थान किंवा विच इज कॉल्ड ॲज युनिट प्लेस. युनिट प्लेस साठी आपल्याकडे आहे 6. याचा अर्थ असतो 6 गुणिले 1 म्हणजे 6 गुणिले 10चा घातांक 0. आणि त्यासाठी कारण असतं a⁻0 = 1. हा घातांकामध्ये नियम आहे की कुठल्याही संख्येचा घातांक 0 असेल तर त्याची किंमत 1 असते. आणि म्हणून या 6ला 6 गुणिले 1 असल्यामुळे वाचल्या जातं किती, 6. आता 4ची किंमत बघूया. दुसरा अंक आहे दशक स्थान. दशक स्थानचा अंक 10th प्लेस. तर 10th प्लेस साठी काय आपल्याकडे दिलेला 4, हे असतात 40. याचा अर्थ असतो 4 गुणिले 10 किंवा 4 गुणिले 10चा घातांक 1 म्हणजेच किती झाले, 40. आणि म्हणून ज्यावेळेस आपण 46 संख्या लिहितो तर त्याचा अर्थ असतो 40 अधिक 6 किती होतात, 46. 40 + 6 = 46. आता वळूया मित्रांनो याच्या पुढचा प्रश्न. तिसऱ्या क्रमांकाला ज्याला आपण शतक स्थान म्हणतो, शतक स्थानची संख्या किंवा शतक स्थानच्या संख्येची नेमकी स्थानिक किंमत किती असते आणि ती कशामुळे, तर त्याचं हे कारण या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. शतक स्थान याला म्हणलं जातं 100th प्लेस. तर या ठिकाणी आपण अंक घेतलेला आहे 3. या 3चा अर्थ असतो 3 गुणिले 100 म्हणजेच 3 गुणिले 10चा वर्ग, म्हणून याची किंमत येत असते 300. आणि ज्यावेळेस आपण संख्या 3 अंकी वाचन करतो 346, तर 346 याचा अर्थ 300 अधिक 40 अधिक 6 हे मिळून होतात 346. आता वळूया मित्रांनो, चौथी संख्या बालदोस्तांना आपण घेतलेली आहे. ती आहे शतक झाल्यानंतर सहस्र किंवा हजार स्थानची. ती संख्या आपण 1000th प्लेस ती संख्या निवडलेली 7.
7चा अर्थ असतो 7 गुणिले 1000. यालाच काही ठिकाणी असंही लिहू शकतो 7चा घातांक 3, कारण 7 गुणिले 10चा घातांक 3, कारण आपल्याला माहिती आहे 1000 हा किती 10चा घन आहे. 10च्या पॉवरमध्ये किंवा 10च्या घातांकाच्या स्वरूपात ही संख्या अशा पद्धतीने लिहिल्या जाते. 7 गुणिले 10चा घन यालाच आपण म्हणतो 7000. आणि म्हणून ज्यावेळेस संख्या 4 अंकी असते त्यावेळेस आपण त्याचं वाचन जे तर हजारापासून करतो, म्हणून मग ती संख्या होते 7346. आता बघूया, ह्या मित्रांनो तुम्ही लिहून घेऊ शकता. हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून व्यवस्थितरित्या वहीवरती हे उतरवून घेऊ शकता. आता वळूया पुढच्या संख्येकडे. आता मी हे पुसून टाकतोय, त्यामुळे तुम्ही जर तुमची इच्छा असेल की तुम्हाला हे लिहून घ्यायचे वहीवरती तर सिंपल आहे, या व्हिडिओला जे तुम्ही टच करून याला पॉज करू शकता, म्हणजे थांबू शकता, थांबून ठेवायचं आणि मग हे तुम्ही तुमच्या वहीवरती लिहून घेऊ शकता. आता पुढच्या किमतीकडे आपण वळूया. पुढच्या किमतीकडे वळत असताना पुढची किंमत आहे 2. आता 2 ही आहे म्हणजे 1 2 3 4 5, पाचवी किंमत आपण निवडलेली आहे 2 आणि ती आहे 10,000 किंवा दशसहस्र या ठिकाणी. मग 10,000च्या जागेवर घेतलेले 2, याचा अर्थ असतो 2 गुणिले 10,000. यालाच लिहिलं जातं 2 गुणिले 10चा चौथा घातांक. आणि ज्यावेळेस 2ने 10,000ला गुणलं जातं तर ती किंमत होते 20,000. आणि मग मित्रांनो ज्यावेळेस संख्या 5 अंकी होणार आहे तर ती संख्या मग होते 20 हे 7,000 27,000 आणि त्यापुढे 346. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी 27,346 आपण वाचन करतो. 6व्या क्रमांकाला म्हणजे इकडून ज्यावेळेस आपण वाचन करतो 1, ही संख्या 2, ही संख्या 3, ही संख्या 4, ही संख्या 5 आणि आता ही संख्या 6. 6व्या क्रमांकाला जी संख्या आहे त्याला म्हणलं जातं लक्ष किंवा लाख. तर मित्रांनो ती संख्या आहे 9. याचा अर्थ असतो 9 गुणिले, आता 4 शून्य होते, आता किती शून्य येतात 5, 3 आणि 2 5, आणि म्हणून 9 गुणिले 10चा घातांक 5. आता बघा मित्रांनो 9 वरती तुम्हाला द्यायचे 0 5 1 2 3 4 आणि 5. एकक, दशक, शतक, सहस्र, दशसहस्र आणि लक्ष. अशा पद्धतीने ती संख्या लिहिल्या जाते. पुन्हा एकदा बघा, एकक, दशक, शतक, सहस्र, दशसहस्र आणि लक्ष 10चा 5वा घातांक. आणि म्हणून मग ज्यावेळेस ही संख्या तुम्हाला 6 अंकी येईल त्यावेळेस वाचायची असते 9,27,346. 9,27,346, 9,27,346. अशा पद्धतीने 6 अंकी संख्याचं वाचन केलं जातं. 7वी संख्या ती आहे 1 आणि ती जी आहे दशलक्ष स्थानी. दशलक्ष स्थानी ती संख्या आहे आणि ती संख्या आहे 1. या ठिकाणी 1 ची किंमत असते. आता या ठिकाणी 0 होतात 6 आणि म्हणून 1 गुणिले 10चा 6वा घातांक. मग यावरती जेव्हा आपण 6 शून्य देऊ आणि त्याचं वाचन करू तेव्हा लक्षात येतं एकक, दशक, शतक, सहस्र, दशसहस्र, लक्ष आणि दशलक्ष. आता ही संख्या किती होते 10 लाख. आणि म्हणून इथं वाचत असताना आपण वाचतो 19,27,346. आलं लक्षात मित्रांनो, 19 लाख किंवा 19 लक्ष 27,346. अशा पद्धतीने संख्येचं वाचन डावीकडून उजवीकडे केल्या जाते. आता त्या पुढचा जे आहे 8व्या क्रमांकाला आपण पुन्हा एकदा अंक घेतला होता 6. आता मित्रांनो जर हे तुमची लिहून घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे लिहून घ्या. मी आता हे पुसून टाकतोय. तर वारंवार संख्या अशा पद्धतीने तुम्ही लिहून वाचन करून तुमच्या शिक्षकांना, घरातील पालकांना, भैयाला, दिदीला, जे कोणी या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतं त्यांना तुमचं संख्या वाचन दाखवून किंवा तुमच्या काही चुका होत असतील तर त्या तुम्ही त्यांच्याकडून दुरुस्त करून घेऊ शकता. आता संख्या वाचन आणि स्थानिक किमतीमध्ये ज्यावेळेस आपण
9वी किंमत या ठिकाणी निवडलेली आहे 5. आता 5 या किमतीसाठी ज्यावेळेस आपण म्हणतो 8वी किंमत या ठिकाणी आपण निवडलेली आहे 6. आता ही किंमत किंवा हे स्थान आहे कोटी. आता कोटीचं हे जे काही स्थान आहे तर 6 गुणिले या ठिकाणाहून मोजायचे. घर किती झाले? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आणि म्हणून मग या ठिकाणी 1 वरती 0 येतात. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे 1 2 3 4 5 6 आणि 7. तर मित्रांनो, एकक, दशक, शतक, सहस्र, दशसहस्र, लक्ष, दशलक्ष आणि कोटी. आणि ज्यावेळेस याचा आपण गुणाकार करूया घातांकाच्या स्वरूपामध्ये, याला अशा पद्धतीने लिहिलं जातं. 1 2 3 4 5 6 आणि 7, 10चा 7वा घातांक. आणि मग ही संख्या ज्यावेळेस गुणून घेतलं त्यावेळेस ही संख्या अशा पद्धतीने 6 5 6 आणि 7. एकक, दशक, शतक, सहस्र, दशसहस्र, लक्ष, दशलक्ष आणि कोटी. मग ही संख्या अशा पद्धतीने लिहिल्या जाते. आणि म्हणून मग इथं आल्यानंतर ही संख्या वाचल्या जाते. 6,29,27,346. मी पुनश्च एकदा तुम्हाला सांगतो. 6,29,27,346. आता शेवटी 8व्या क्रमांकाला जो आपण अंक घेतलेला आहे तर तो अंक आहे 5. तर हा अंक घेतलेला आपण दशकोटी स्थान. आता दशकोटी स्थान जे आहे तर त्याचा अर्थ 5 गुणिले या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आणि म्हणून इथली स्थान असते तर 5 गुणिले 10चा 8वा घातांक. आणि ज्यावेळेस आपण हा गुणाकार करून घेऊ तर त्यावेळेस आपल्याला 2 3 5 6 7 आणि 8 अशा पद्धतीने एकक, दशक, शतक, सहस्र, दशसहस्र, लक्ष, दशलक्ष, कोटी आणि दशकोटी. आणि म्हणून एकत्रितरित्या ज्यावेळेस ही संख्या लिहिल्या जाते, मग अशी आपण ही लिहून काढली होती. ही संख्या आहे 56,19,27,346. तर मित्रांनो, अशा पद्धतीने संख्यांची स्थानिक किंमत असते. कधी कधी ही संख्यांची स्थानिक किंमत तुम्हाला जे आहे ते 10च्या घातांकाच्या स्वरूपात सुद्धा विचारल्या जाते. आणि म्हणून 10च्या घातांकाच्या स्वरूपामध्ये मी या ठिकाणी ही संख्या लिहिलेली आहे. त्याचबरोबर काही वेळेस नीट लक्ष द्या बालदोस्तांनो, की काही वेळेस या ठिकाणी अंक शून्यही असू शकतो. आणि मग तो अंक जर 0 असेल तर त्या ठिकाणी त्या अंकाची स्थानिक किंमत जे आपल्याला ज्यावेळेस काढायची असते तर ती स्थानिक किंमत जी आहे तर त्या ठिकाणी त्याला आपण गुणून घेतल्यानंतर अंकाची दर्शनी किंमत आहे तीच राहते, परंतु स्थानिक किंमत जी आहे तर ती अंकाची स्थानिक किंमत बदलत असते. आणि म्हणून 0 जरी आला तरी त्या अंकामध्ये काहीही फरक पडत नाही, परंतु त्या ठिकाणी अंकाची स्थानिक किंमत ही त्या अंकाच्या पुढे असलेल्या अंकावरती अवलंबून असते. आणि म्हणून बालदोस्तांनो, आता यावर आधारित नवोदयला विचारलेले काही प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला सोडून देतो. म्हणजे मग तुम्हाला तो जो प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या माध्यमातून अजून तुम्हाला त्याची माहिती कळेल. तर तो प्रश्न बघूया आपण काय आहे. आता बोर्डवरचं तुम्ही लिहून घेतला असेलच, त्यासाठी मी थोडा वेळ या ठिकाणी कॅमेरापासून लांब जात आहे. आणि मित्रांनो, आता तो प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला लिहून देतोय. प्रश्न कशा पद्धतीने ते आता मी बोर्डवरती लिहितोय. प्रश्न असा आहे मित्रांनो की 35,946 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानिक मूल्य सर्वात अधिक आहे. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. 35,946 या संख्येतील, बघा मित्रांनो, 35,946 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानिक
मूल्य सर्वात अधिक किंवा सर्वात जास्त आहे, असा एक प्रातिनिधिक स्वरूपात नवोदयाच्या परीक्षेला आलेला प्रश्न आपण या ठिकाणी विचारात घेऊया. आता या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेला आहे की 35,946 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य किंवा स्थानिक मूल्य हे सर्वात जास्त आहे. आता या ठिकाणी सर्व अंकांचे आपण जर निरीक्षण केलं तर प्रत्येक अंक या प्रश्नामध्ये वेगळा दिलेला आहे. तर हा अंक या ठिकाणी लिहून घेऊया. 35,946. 6चं स्थानिक मूल्य आहे 6 गुणिले 1 बरोबर 6. 4चं स्थानिक मूल्य आहे 4 गुणिले 10 बरोबर 40. त्याचबरोबर 9चं स्थानिक मूल्य जे आहे 9 गुणिले 100 बरोबर 900. 5चं स्थानिक मूल्य आहे दोस्तांनो 5 गुणिले 1000 म्हणजे 5000. आणि 3चं स्थानिक मूल्य आहे 3 गुणिले 10,000 आणि म्हणून याचं मूल्य होतं 30,000. आणि म्हणून मग बालदोस्तांच्या लक्षात आलेलं असेल की संख्यामध्ये कुठल्याही संख्येमध्ये उजवीकडून डावीकडे जसजसं आपण संख्या वाचत जाऊ तसतसे संख्येतील अंकांचं स्थानिक मूल्य काय होतं वाढत जातं. आणि म्हणजे या ठिकाणी याची जे काही स्थानिक मूल्य आहे the value of the numbers their place value goes on increasing from right to left. म्हणजे उजवीकडून डावीकडे त्याचं स्थानिक मूल्य वाढत जातं. त्याचबरोबर the value of that places that goes on decreasing from left to right. इकडच्या बाजूला ते काय होतं कमी कमी होत जातं, इकडच्या बाजूला ते अधिक अधिक होत जातं म्हणजे वाढत जातं. मग या प्रश्नामध्ये 35,946 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानिक मूल्य सर्वात अधिक किंवा सर्वात जास्त आहे. तर आपल्या लक्षात आलं कोणता अंक येतो तर 3 या अंकाचे स्थानिक मूल्य सर्वात जास्त आहे. तर मित्रांनो निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच. आवडल्यानंतर आमचे चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या काही शंका असेल तर त्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जास्तीत जास्त उदाहरणं सोडवायला द्यायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आमच्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा म्हणजे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला एकदम सिरियली. आज आपण पहिलं प्रकरण या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या प्रकरणाला आपण सुरुवात करूया किंवा याच प्रकरणातील काही अजून जास्तीची उदाहरणं मी तुम्हाला समजावून सांगेन. तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला अभ्यासासाठी व परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.